आइए महाराज विराजे, आइए महाराज विराजे, आइए महाराज विराजे, आइए महाराज विराजे। उपस्थित सर्व भाविकांचं मी या ठिकाणी मनापासून स्वागत करतो। आपल्या सर्वांचे श्रद्धास्थान परमपूजनीय राष्ट्रसंत अनंत विभूषित श्री श्री 1008 महामंडलेश्वर स्वामी सोमेश्वरानंद सरस्वतीजी महाराज परमपूजनीय गुरुदेव या ठिकाणी व्यासपीठावरती स्थानापन्न झालेले आहेत। आपण सर्वांनी टाळ्या वाजवून गुरुदेवांचं स्वागत करायचं आहे। सर्व मोहेगाव ग्रामस्थांच्या वतीनं या ठिकाणी गुरुदेवांचं पूजन करण्यात येत आहे। तर मी प्रथमतः या ठिकाणी परमपूजनीय राष्ट्रसंत अनंत विभूषित श्री श्री 1008 महामंडलेश्वर स्वामी सोमेश्वरानंद सरस्वतीजी महाराज परमपूजनीय गुरुदेवांचं पूजन या ठिकाणी नवनाथ चोंडगिरी यांनी करावं असे मी त्यांना विनंती करतो। सियावर रामचंद्र भगवान की, श्री चैतन्य हनुमान की जय, श्री सोमेश्वर भगवान की जय, बोले भाई सब संतन की, राष्ट्रसंत अनंत विभूषित श्री श्री 1008 महामंडलेश्वर स्वामी सोमेश्वरानंद सरस्वतीजी महाराज की जय। त्यानंतर परमपूजनीय गुरुदेवांचं पूजन या ठिकाणी आदरणीय नांदगावचे लोकप्रिय आमदार सुहास अण्णा कांदे ते स्वतः काही कारणास्तव या ठिकाणी उपस्थित राहू शकले नाही, त्यांचे प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित आहेत। आदरणीय किशोर भाऊ लहाने, साईनाथ गिडगे, संजू भाऊ पवार या सर्वांना मी विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावरती येऊन परमपूजनीय गुरुदेवांचं पूजन करावं। बबलू भाऊ पाटील, अंकुश भाऊ कातकाडे या सर्वांना मी विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावरती येऊन या ठिकाणी गुरुदेवांचं पूजन करावं। पंकज भाऊ खता, आदरणीय मी पंकज भाऊ खताळ यांनाही विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावरती यायचंय। केंद्रीय आरोग्य मंत्री भारतीताई पवार यांचे प्रतिनिधी म्हणून भारतीय जनता पार्टी नाशिक जिल्हा अध्यक्ष आदरणीय पंकज भाऊ खताळ या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। त्यांच्याही वतीने या ठिकाणी परमपूजनीय गुरुदेवांचा पूजन करण्यात येत आहे। टाळ्या टाळ्या सर्वांच्या टाळ्यांचा आवाज यायला पाहिजे। धन्यवाद। पुनश्च एकदा गुरुदेवांना विनंती करतो की गुरुदेवांनी आम्हा सर्वांना मार्गदर्शन करावं। ओम मनोजवम मारुततुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमता वरिष्ठम वातात्मजम माणुत मुख्यम श्रीरामदूतम शरणम प्रपद्ये। आज ह्या ब्रह्म सोहळ्याला सर्व जमलेले धर्मधन भाग्यवान माझ्या मायापिनी छोटे छोटे चिमुकले पुण्यात्मा सर्वांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम करतो। आदरणीय व्यासपीठ हृदयापासून प्रणाम करतो। या पुण्यभूमीला कोटी कोटी प्रणाम करतो। खूप खूप आनंद होतोय आज हा स्वर्णाचा क्षण। भगवान परमात्मा त्याच्या पुण्य नगरीमध्ये लिहून ठेवल, कारण की आजचं जे वातावरण आहे इतकं सुंदर वातावरण आहे
हनुमंतराच्या रूपाने या सह्याद्रीच्या रांगा, वेली, वृक्ष, पशु पक्षी, इथे वाहणाऱ्या नद्या, सर्व साधू संत महंत आणि श्रीराम शक्तिपीठाचे विश्वशांती दूत, मोहे गावचं भक्तमंडळ आणि मोहे गावची प्रत्येक माझी माऊली, प्रत्येक महापुरुष आणि चिमुकले, गुरुदेवाचे सर्व प्रेमिक, सर्वांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम करतो. खूप आनंद होतोय. श्रीराम शक्तिपीठाचा एक अध्यात्मपूर्ण जीवन जगण्याचा अतिशय सात्विक, भावनिक, भावनांनी, कर्तव्यानी, कर्मानी, भक्तीने परिपूर्ण भरून असणारा हा भिक्षेचा झोळीचा कार्यक्रम. साधूचं जीवन व्यतीत करत असताना साधून भिक्षान्न मागून खावं, कारण की अनंत कालापासून आलेली ही दिव्य भव्य अशी परंपरा या राष्ट्राला, देशाला महान भक्त ज्यांचे विचार आध्यात्मिक, अभ्यासपूर्वक, प्रत्येक जीवाचा सन्मान करून ज्यांनी हा अध्यात्माचा दिव्य भव्य असा रथ भारत भ्रमण केलं आणि पूर्ण विश्वाच्या कल्याणासाठी अजूनही ते भ्रमण करत आहेत. आपल्या श्रीराम शक्तिपीठाचं आराध्य दैवत, इष्टदैवत, आपल्या सर्वांचा प्राण, या सृष्टीचा मालक, रामाचा चैतन्य दिव्य असा राम भक्त म्हणजे आपल्या हनुमंतराय. झोळी मागणं एवढं सोपं नाहीये. झोळी का मागावी, कशासाठी मागावी, कुठं मागावी याचा अभ्यास करणं अजिबात सोपं नाहीये. सज्जनांनो, धर्मधन भाग्यवंतांनो, हे कलियुग आहे. आपण प्रत्येक साधू संतांच्या ज्ञानी महात्म्यांच्या मुखातून आपण वाणीतून श्रवण करत आलेले आहात. टेक्निकलचं जग आहे. व्हॉट्सअपचं, इंटरनेटचं, चॅनलचं, एका सेकंदामध्ये पूर्ण विश्वातला मेसेज आपल्यापर्यंत येतो. आपला मेसेज पूर्ण विश्वामध्ये जातो. असं हे टेक्निकचं जग आहे. आणि टेक्निकचं जग आपल्याला खूप पुढे गेलं असं वाटत असेल तर मी सांगेल की नाही. कारण की आपण केव्हा प्रगती म्हणू, आपण केव्हा अध्यात्म म्हणू, तर माणसाने माणसाला माणूस म्हणण्याची वृत्ती जेव्हा ज्याच्यामध्ये जागृत होईल आणि त्या जीवाचा सन्मान होईल, तेव्हा आपण या राष्ट्राची प्रगती म्हणू, या जगाची आपण प्रगती म्हणू. सज्जनांनो, आपल्या सगळ्यांना सगळं भगवं वातावरण दिसत असेल, कारण साधू म्हटल्याच्या नंतर ना अतिशय वेगळा चष्मा आहे आपल्या सगळ्यांचा. माझ्या तुम्ही समोर बसलेले आहात, गुरुदेवांचे प्रेमिक आहात, आपण सर्व आध्यात्मिक लोक आहात. मला असं वाटतं, साधूकडे जोपर्यंत तुम्ही पवित्र नजरेने बघणार नाहीये, तुमच्या अंतरंगातला भाव समर्पित करणार नाहीये, तुमच्या तर्क बुद्धीनं, तुमच्या विवेकाने, तुमच्या अभ्यासाने, साधनेतून, तुमच्या मानवता अभ्यासातून जोपर्यंत साधूंचा अभ्यास करणार नाहीये, तोपर्यंत संशय जाणार नाहीये. संशय मनामध्ये असणारी व्यक्ती ना देवाची भक्ती करू शकत, ना राष्ट्राची भक्ती करू शकत, ना ते आनंदमय फ्रीडम पूर्ण जीवन जगू शकत. कारण मनातला जो संशय आहे ना, हा एवढा मोठा आजार आहे, एवढा मोठा आजार आहे. त्या आजारावरती एकमेव औषधी जर कोणती असतील तर ते सद्गुरू. साधू संतांनी वर्णन केलेलं आहे. साधू संतांनी त्यांच्या चिंतनातून, त्यांच्या अभ्यासातून, अभ्यास पूर्ण त्यांच्या काव्य रत्नांतून, त्यांच्या विचारांतून त्यांनी समाजाला प्रबोधन केलेलं आहे. साधू संत म्हणतात, ज्या माणसामध्ये जे विकार आहेत, आता विकार कसे आहेत बघा. संत कबीर म्हणतात, कामी का गुरु कामिनी
लोभी का गुरु दाम, कबीर का गुरु संत है, संतन का गुरु राम. आता ज्याचा गुरु राम असेल, ज्याचा गुरु संत असेल, ते गरीब लोक आहेत का? त्यांना काही मागायची गरज आहे का? आपण 5 दाणे टाकताना दिसत असाल, फोटोही काढत असाल, ते खूप फोटोही तुम्ही प्रसिद्धी फोटोंना देत असाल, पण आजपर्यंत आतापर्यंत त्या निर्विण निराकार सच्चिदानंद परब्रह्म त्या भगवंताने आणि संतांनी तुम्हाला जगवलंय, तुम्हाला शिकवलंय, तुम्हाला मायेचा आसरा दिलेला आहे. त्यांनी तुम्हाला मायेचं वात्सल्य दिलेलं आहे आणि तुम्हाला भटकणाऱ्या प्राण्यांना त्या भगवान परमात्माच्या सान्निध्यामध्ये आणून ठेवलेला आहे. हे संत आहेत, हे भगवंता स्वरूप आहेत. सज्जनांनो, आपण साधू संतांना आणि भगवंताला पण काहीच देऊ शकत नाहीये, पण या सृष्टीची प्रोसेस पूर्ण करण्यासाठी, या सृष्टीचं कर्म कर्तव्य पूर्ण करण्यासाठी त्यांनी जे ज्ञान धारण केलेलं आहे जगाच्या कल्याणासाठी, तर सगळ्या प्रोसेस त्यांना पूर्ण कराव्या लागतात. समाजामध्ये जाऊन त्यांना काम समाजाचं करावं लागतं, समाजाला त्यांना देव मानावं लागतं आणि समाजाला देव मानता मानता ते संतही देवच असतात आणि समाजालाही ते देवच मानत असतात, ते संत असतात. एकमेव या जगाचं कल्याण करण्यासाठी जगदंबेचं रूप धारण करून, तो भगवा कपडा धारण करून, त्या भगवंताला धारण करून जो साधू संत प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक राष्ट्रामध्ये जाऊन मानवतेचं काम करत आहेत, भगवंताचं काम करत आहेत, ते संत म्हणजे देव आहेत. लक्ष असू द्या. आपण भगवंताला प्रत्यक्ष बघू शकत नाही सज्जनांनो, आपण देवाला ओळखू शकत नाहीये, कारण की प्रपंच असा आहे, प्रपंचाची मायाच अशी आहे की मनुष्य षड विकाराने तो अतिशय गजबजलेला आहे आणि षड विकारांनी त्याच्या या देहामध्ये थैमान घातलेला आहे आणि म्हणून तो साधूच्या चरणी झुकत नाही. कर्म करण्याचं, कर्तव्याचं पालन करण्याची बुद्धी नाही किंवा दान धर्म करण्याची बुद्धी नाही आणि नेहमी तो नशेच्या अधीन जात आहे. तुम्ही जर आध्यात्मिक झाले सज्जनांनो, तर ज्यांना जन्म दिला ना तुम्ही कर्तव्यानं, ते आध्यात्मिक होतील. कोणी वर हात करावा आणि सांगावा गुरुदेवा मी आनंदित आहे, कारण की आत्ताची मुलं तुमच्या घरामध्ये आहेत ना, ना मुलगा तुमचा ऐकत ना मुलगी तुमचा ऐकत. किती मोठं दुःख आहे. आणि हे दुःख कशाने जाईल? हे दुःख जर घालवायचं असेल ना, तर तुम्हाला मानवतेचं कर्म करावं लागेल, भगवंताचं मुखात नाम घ्यावा लागेल, साधू संतांना शरण जावं लागेल. आता एकमेव जगामध्ये तरुण उपाय, रामबाण उपाय जर कोणता असेल तरुण जाण्यासाठी, तर फक्त आणि फक्त साधू संतांचे पवित्र चरण कमल. साधू संत म्हणजे चालते बोलते तीर्थ आहेत. या जोडीच्या माध्यमातून मला हे सांगायचंय. आणि आज इतका पुण्यदायी दिवस आहे, इतिहासामध्ये सुवर्णाच्या अक्षराने, सुवर्णाच्या पानामध्ये तो हा दिवस लिहिला जाईल, कारण की इथे विद्याचं मंदिर होत आहे. हनुमंत्रा विद्याचा, ज्ञानाचा, गुणांचा असा महासागर आहे, त्याची कुठे इथे होते. हनुमंत्राचं मंदिर इथं होत आहे आणि प्रत्येक श्रीराम शक्तीपीठ, जिथे श्रीराम शक्तीपीठाची स्थापना होईल तिथे हनुमंत्राच्या शक्तीशिवाय कोणती अंधश्रद्धा नसेल. साधू संतांनी वर्णन केलेलं आहे. नामाचं किती महत्व साधू संतांनी सांगितलंय. साधू संतांचे उपकार आपल्यावरती आहेत. आपलं वाचन नाहीये, आपला अध्यात्म कच्चा आहे, आपले षडविकार जात नाहीये, आपला लोभ जात नाही आणि म्हणून आपल्याकडून वाचन होत नाही. प्रत्येकाने आता प्रत्येक मोबाईलचा लाड करत आहे. प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल आहे. बरं, मोबाईल मध्ये एवढे फंक्शन आहेत, मला असं वाटतं तेवढे तर तुम्हाला कळत नसतील, पण छोट्यापासून मोठ्यापर्यंत मोबाईल आहे. मला असं वाटतं जर तुमच्या घरामध्ये थोडासा जर मोबाईल कमी केला आणि माझ्या ज्ञानदेवाचा हरिपाठ ठेवला तर श्रीमंत व्हाल, सुखी व्हाल, समाधानी व्हाल आणि माझ्या माऊलीचं चिंतन करता करता तुम्ही माऊली व्हाल. कारण माऊली शब्द आईपेक्षाही श्रेष्ठ आहे.
बापापेक्षाही श्रेष्ठ आहे. माऊली शब्द हा साधा नाहीये सज्जनांनो. एकमेव आपला जात आणि धर्म जर कोणता असेल तर मी भारतीय आहे, मी माणूस आहे, मी या सृष्टीचा एक जीव आहे, मी या सृष्टीचा एक अंश आहे. सज्जनांनो, आज इथे श्रीराम शक्तीपीठाची स्थापना करण्यासाठी आपण आज भूमिपूजन केलेलं आहे. आश्रमाचे पौरोहित्य करणारे आचार्य बापूसाहेब इथे आहेत, दादा इथे आहेत. सुंदर मुलांनी आपापलं मत मांडलं. मला असं म्हणायचंय की जोपर्यंत तुमचं प्रेम भगवंतापर्यंत पोहोचत नाही सज्जनांनो, तोपर्यंत अशा मंगल गोष्टी होत नाहीये. माझ्या मोहे गावच्या सर्व सज्जनांचं प्रेम माझ्या हनुमंत्र्यापर्यंत ते प्रेम पत्र पोहोचलेलं आहे, ते पत्र हनुमंत्र्यानं वाचलेलं आहे. आणि म्हणून मला ती बुद्धी दिली इथे श्रीराम शक्तीपीठाची स्थापना करण्याची. गोर गरीब परिवार आहे, भाड्या तोड्याला पैसे नसतात, सगळे 200 300 रुपये करतात, गाड्या घेऊन तिथपर्यंत येतात. पहा ना तुमची किती पवित्र भक्ती आहे, तुमचा भाव किती निर्मळ आहे, तुमचा निर्मळ भाव आहे. म्हणून एका संन्याशाला एका साधूला इथे श्रीराम शक्तीपीठाची स्थापना करावी लागते. ही आनंदाची गोष्ट आहे सज्जनांनो. इथे फक्त श्रीराम शक्तीपीठाची स्थापनाच नाहीये, तर इथे विद्याचे मंदिरही होणार आहे. विद्याचे मंदिर म्हणजे शाळा, मुलं शिकतील, मुली शिकतील, तर सज्जनांनो तुमच्या कुटुंबाची प्रगती होईल. कोणता बाबा चमत्कार करून प्रगती नाही करू शकणार, लक्ष असू द्या. तुमची प्रगती तुम्हालाच करावी लागेल. जेवढं मुलांना प्रेम लावतात ना तेवढंच मुलींना प्रेम लावा. जेवढा मुलांचा सन्मान करतात माझ्या माऊल्यांनो, तेवढाच मुलीचा सन्मान करा, कारण ती प्रत्यक्षात देवी आहे. तिचा जेवढा लाड कराल, जेवढं तिला शिकवाल, तिच्या पायावरती उभं कराल, तर ती तुमच्याकडे कधी 1 रुपया मागणार नाही. तिला सक्षम करा, कारण की मुलगी आणि मुलगा जर तुमच्या कुटुंबामध्ये शिकेल तरच तुम्ही कुठेतरी चांगला अध्यात्म कराल, सन्मानाचं जीवन तुम्ही सगळे जगाल. कारण की आपली पोळी भाजण्यासाठी समाजात कोणी कोणाला फसवू शकतं, तर आपण फसता कामा नये. इथे सुंदर विद्या मंदिर होणार आहे, म्हणजे शाळा होणार आहे. त्या शाळेमध्ये मुलं इतके सुंदर शिकतील. लेकरं फक्त शिकलेच नाही पाहिजे, जर तो आध्यात्मिक नसेल तर शिक्षणाला अजिबात महत्व नाहीये. आताची सिच्युएशन परिस्थिती अशी आहे, मुलगा बापाचं ऐकत नाही, मुलगी आईचं ऐकत नाही, मुलं आई वडिलांचं ऐकत नाही. ते आई वडील इतके दुःखी आहेत की त्यांच्याकडे आता पर्याय नाही, तरी ते आध्यात्मिक भणत नाही, साधूच्या मार्गाला जात नाही. ही शोकांतिक आहे सज्जनांनो. आपण आता थोडस अध्यात्माकडे जाऊ, थोडंच मिनिटं आपले घेईल. काही लोकांचं असं म्हणणं आहे का हो गुरुदेवा भगवंताची भक्ती कशी करायची. काही लोकांचं असं म्हणणं आहे का हो देवा गुरुदेवा अध्यात्म म्हणजे काय, वैराग्य म्हणजे काय, ज्ञान म्हणजे काय, आणि जर भगवंताची जर भक्ती करायची गुरुदेवा तर कशी करायची. काही लोकांचं तर असं म्हणणं आहे सज्जनांचं, मला खूप छान वाटतंय, माझ्याकडे प्रश्न उत्तर येतात. का हो गुरुदेवा साधू संत हे त्यागी लोक असतात, त्यांना सोनं, एवढी मोठी गाडी, एवढा मोठा बंगला, एवढा मोठा सन्मान, एवढ्या मोठ्या सगळ्या काही साधू संतांना वैराग्य प्राप्त झालेलं असतं. ते वैराग्य कसं असतं. अतिशय सुंदर, आतापर्यंत तुम्ही कोण्याही पुस्तकात वाचलेलं नाहीये, आणि वाचलं असेल तर तुमच्या लक्षात नसेल, मी तुम्हाला आठवण करून देतो. अध्यात्म म्हणजे माणसाने माणसामध्येच तो भगवंत बघणे. वैराग्य म्हणजे ज्याला माती आणि सोनं समान आहे, मान अपमान ज्याला समान आहे, चांगलं वाईट ज्याला समान आहे, त्याच्या आयुष्यामध्ये कोणाबद्दलही स्पर्धा नाहीये, कोणाची तो निंदा करू शकत नाहीये, कोणाला तो दुःख देऊ शकत नाहीये, कोणाला तो वाईट म्हणू शकत नाहीये, आणि प्रत्येकाच्या त्या शुद्ध आत्म्याचा सन्मान करतो. ते वैराग्य. आता संन्यास म्हणजे काय आहे. काही लोक तर असे म्हणतात बाबाने
आई वडील बाकीचं सगळं सोडलं, पण सोनं मात्र सोडलं नाहीये. मला असं वाटतं फक्त सोन्याकडेच तुम्ही का बरं लक्ष देताय सगळे? कारण या सोन्यापेक्षा शब्द कोटीने सोन्याचे आहेत. त्या शब्दांचा तर अभ्यास करा तुम्ही. आणि साधू संत श्रीमंत आहेत. साधू संत हे श्रीमंत आहेत. त्यांना सोनं आणि माती समान आहे. पण त्या भगवान परमात्माची अशी कृपा आहे, अशी कृपा आहे साधू संतावरती की कोणीतरी एक बिचारा प्रपंचिक मनुष्य त्या साधूच्या प्रेमात पडतो आणि त्याच वैराग्यवान ज्ञानमय साधूला तो सोन्याचं करायला बघतो. जे सोनं आहे ना, साधू संतांचा सन्मान आहे ना, ते तुमच्याच रूपाने तो भगवंत देतोय. त्याच्याशिवाय कोण देणार आहे सांगा ना तुम्ही? कारण भारतीय संस्कृती शिकवताना आपण खूप मनापासून शिकवायला पाहिजे. साधू संत सोन्यामध्ये कधीही आपण काय म्हणू मोहात पडत नाही किंवा इन्व्हॉल्व होत नाही. साधू संतांना सोन्याची सन्मानाची अजिबात घेणं नाहीये. कारण साधू संत हे सोन्यासारखे विचार, हिऱ्या मोत्यासारखे विचार, त्या चैतन्याचे विचार धारण करून तुम्हाला बोध करत असतात. आणि तुमच्यातल्याच एखाद्या सज्जनाला जेव्हा बोध होतो ना, मग त्याची एवढी मोठी शेती आहे, तो साधूला शेती दान करतो. त्याची एवढी मोठी संपत्ती आहे, मग तो साधूला सोनं देतो. मग साधूनं सोनं जर धारण केलं तर याच्यात काय वाईट आहे? मला असं वाटतं तुमचा चष्मा जर साधूच्या सोन्याचा जर अभ्यास करत असेल, बरोबर आहे. कारण सोनं घालूनच अध्यात्म केलं असं काही शास्त्र नाहीये. सोनं घालूनच तुम्ही साधू झाले पाहिजे असं काही शास्त्र नाहीये. कारण की तुम्ही दिलेला हा सन्मान आहे, हा साधूचा शृंगार आहे. तुम्ही दिलेला हा मोठेपणा आहे, तुमचा राखलेला हा मोठेपणा आहे. नाही तर साधू संतांना सोन्याची अजिबात घेणं नाहीये. कारण की देवासारखं तुम्ही समाज प्रेम करता साधूवरती. आणि मग काही श्रीराम शक्तीपीठाचे एवढे एवढे मोठे मोठे शेतकरी म्हणा, सदन शेतकरी म्हणा, बिझनेस वाले म्हणा, हे सगळ्या लोकांची कृपा आहे जो बाबा सोनं घालतो. हे साधू हे मोहात पडत नाही. कारण साधूचा सन्मान करण्यासाठी भगवान परमात्मा साधूला आनंदात ठेवण्यासाठी, साधूला सुखात ठेवण्यासाठी आणि साधूचा लाड करण्यासाठी तो भगवान परमात्मा तुमच्याच रूपात येतो आणि असा लाड करतो. आणि मला असं वाटतं की साधू संतांच्या बाकीच्या गोष्टी केल्यापेक्षा, अभ्यास केल्यापेक्षा हो करायला पाहिजे अभ्यास. सोन्याचाही अभ्यास करा, कारण आम्हालाही कोणाचा तरी धाक असला पाहिजे. पण मला असं वाटतं प्रवचनामध्ये मी अर्धा तास 1 तासाचं प्रवचन आपल्या श्रीराम शक्तीपीठाला चॅनलला टाकतात. तर मला असं वाटतं तुम्ही पूर्ण 1 तासाचं जरी प्रवचन नाही ऐकलं, पण त्याच्यातले काही जर विषय असतात, चिंतन करा, साधू संतांचा सन्मान करा, आपल्या आईवडिलांची सेवा करा, गोमातेची सेवा करा, राष्ट्राची सेवा करा, हे याचं जरी तुम्ही अनुकरण केलं ना, तर याचा मला खूप आनंद होईल. माझ्या माया बहिणींनो, महापुरुषांनो, अतिशय सुंदर तुम्ही जोडीचा सन्मान केला. मोहेगाव नगरी म्हणजे माझं माहेरघर आहे. गुरुदेव अतिशय प्रेमाने येतात आणि इथे तर आता श्रीराम शक्तीपीठ होणार आहे. श्रीराम शक्तीपीठाची स्थापना होणार आहे. माझ्या चिल्या पिल्यांचे प्रश्न सुटणार आहेत, माझ्या माऊल्यांचे प्रश्न सुटणार आहेत, विद्यार्थी आपले शिकणार आहेत. ह्याच पुण्यभूमीचा एखादा कलेक्टर होईल, डॉक्टर होईल, IAS होईल. आणि मला असं वाटतं जेव्हा ह्या गावाची मुलं शिकतील ना, गावालाही स्वरूप चैतन्याचं येईल आणि आश्रमालाही चैतन्याचं स्वरूप येईल. कारण अधिकाऱ्यांचं गाव आहे, एका वकिलांचं गाव आहे, जेचं गाव आहे, एका साधूचं गाव आहे, एका आचार्यांचं गाव आहे, एका महंताचं गाव आहे, एका विद्वानाचं गाव आहे, असं म्हणून हे गाव ओळखलं जाईल. सज्जनांनो, आपण सर्वांना अतिशय सुंदर प्रेम दिलं, जोडीचा सन्मान केला. मला सर्व महापुरुषांना एकच सांगायचंय, महापुरुषांनो, धर्मदान भाग्यवंतांनो, अध्यात्म करत असताना मला असं वाटतं हो आपण साधूचा अभ्यास केला पाहिजे. तुम्ही अभ्यासक लोक आहात, मला एवढंच सांगायचंय, आपल्या गावामध्ये कोणीही अंधश्रद्धेकडे वळता कामा नये. ज्या गावामध्ये एका साधूची कुटिया आहे, ज्या गावामध्ये एक साधू प्रबोधन करतायत, ज्या गावामध्ये हनुमंतरायाचं अधिष्ठान आहे, ज्या गावामध्ये राम नामाचे सत्संग होतात, ज्या गावामध्ये सगळे लोक आध्यात्मिक आहेत, तरी इथे
कोणी दारू पिता कामा नाहीये, नशेच्या अधीन जाता कामा नाहीये. रामनामाचा सत्संग झाला पाहिजे आणि संकल्प करा, रामनामाचे सत्संग करण्यासाठी घराघरातून माणूस बाहेर आला पाहिजे. कारण की हे पुण्य ना, मला असं वाटतं पुस्तकात लिहा इतकं नाहीये. या पुण्याची गणना करता येणार नाहीये. कारण की जेव्हा तुम्ही आध्यात्मिक बनाल तेव्हा तुमचे मुलं बनतील, तेव्हा तुमचे नातू बनतील. आताची अशी सिच्युएशन आहे, माझंच घर आहे पण त्या घरात राहायची माझी आता इच्छा राहिलेली नाहीये. कारण नवरा दारू पितो, मुलगा दारू पितो, ती बिचारी बाहेरून आपल्या लेकरासाठी ती लक्ष्मी आलेली आहे, सून आलेली आहे, दुसऱ्या कुटुंबातली सून आपल्या कुटुंबात आलेली आहे. जर तिचाही नवरा दारू पित असेल, माझाही नवरा दारू पित असेल, तर त्या घरामध्ये माऊल्यांचा काय सन्मान असेल. आणि त्या दुःखाच्या माध्यमातून, त्या संकटाच्या माध्यमातून त्या माऊल्या फसतात. मग बाबांकडे जातात, लिंबू धागा धोरा, माझ्या नवऱ्याची दारू सुटावी, माझा मुलगा चांगला वागावा. तर तुम्ही चांगले जर वागले तर त्या माऊल्या कशाला कुठे जातील. तुम्ही चांगले जर वागले, भगवान परमात्मा तुम्हाला कशाला आजार देईल. माझं सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे, प्रत्येक जीव भगवंताचा आहे. प्रत्येक जीवाला भगवंताने धारण केलेला आहे. आपण सर्व ईश्वराचे बाळ आहात. आपण सर्व भेदाभेद सोडून आपण साधूच्या सान्निध्यात यायला पाहिजे. आणि मी जाता जाता एवढंच सांगेल, आपल्या मुलांना शिकवण्यासाठी आपण आध्यात्मिक बना. कारण की इथे जर श्रीराम शक्तीपीठाचं स्थापना होते, श्रीराम शक्तीपीठ होत आहे, तर माझं येणं जाणं राहणार आहे. मला आध्यात्मिक लोक आवडतात. जे दारूच्या अधीन गेलेले लोक, त्यांनी सावध व्हायला पाहिजे. जर आम्हाला गुरुदेवांची सेवा करायची, आम्हाला सत्संग करायचा आहे, तर आम्ही दारू सोडणं फार गरजेचं आहे. आम्ही व्यसन सोडणं फार गरजेचं आहे. गुरुदेवाच्या सान्निध्यात जाणं फार गरजेचं आहे. आणि फक्त मोहेगावचेच लोक आध्यात्मिक होणार नाहीये, तर इथे पंचकृषीमध्ये जे काही 200 खेड्या आहेत, तेवढे लोक इथे येणार आहेत. ज्या लोकांना मोहेगाव माहिती नाही ते लोक इथे येणार आहेत. आणि बघा, जेव्हा आपल्या गावामध्ये लोक येतील ना, तर आपल्या गावचे रस्ते स्वच्छ असले पाहिजे, आपल्या रस्त्यानं झाडं असले पाहिजे, आपल्या गावामध्ये शुद्ध पिण्यासाठी पाणी असलं पाहिजे, कोणा जीवाची हिंसा नको, अपमान नको. आणि जेव्हा हे गाव आध्यात्मिक बडाल ना, तर सगळे लोक म्हणतील मोहेगावला जा, तिथले लोक देवासारखे आहेत. कारण तीर्थाचं स्वरूप जेव्हा साधू संत तिथे साधना करतात, साधू संत तिथे समाजसेवा करतात, समाजाला ईश्वर म्हणतात आणि त्याला तीर्थक्षेत्राचं स्वरूप धारण होतो. सचिनांनो, आपण खूप छान श्रवण केलं. मी खूप अधिकारानं, तुम्ही माझ्या आहात म्हणून तुम्हाला बोललो. मला असं वाटतं साधूंनी आता बोलण्याची गरज आहे आणि आपल्याला पण ऐकायची गरज आहे. आपण सुंदर गुरुदेवांचा सन्मान केला. आजचा हा सुवर्णाचा दिवस, आज श्रीराम शक्तीपीठाची इथे स्थापना होणार आहे. ज्याच्या मिठीमध्ये जी सेवा पडेल, ज्याला जी सेवा करायची त्यानं ती सेवा करायची. मला असं वाटतं तुम्ही भावभावकीपुरतं राहू नका, तुम्ही जातीपुरतं राहू नका, तुम्ही राष्ट्रापुरतं राहू नका. इतके व्यापक राहा की तो अयोध्याचा राम सकाळी नाश्त्याला इथं आला पाहिजे, तो अंजनीला राहणारा ब्रह्मचारी तो मुखावी इथे राहिला पाहिजे. आणि जर संकट मोचन जर श्रीराम शक्तीपीठामध्ये राहायला येईल, कोणी दुःखी राहील का, कोणी कष्टी राहील का. तर मला असं वाटतं आता साधू संतांशिवाय पर्याय नाहीये. आपलं आरोग्य चांगलं ठेवायचं असेल तर भगवंताचं नामस्मरण करा. आणि मला असं वाटतं जे आरोग्याला धरून आहे तेच अन्न आपण सेवन केलं पाहिजे. जे वाणीला गोड वाटतं तेच आपण बोललं पाहिजे. आपल्याला असं वाटतं नाही इथं नमस्कार करावा, तिथे आपण नमस्कार केलाच पाहिजे. आणि मनामध्ये अजिबात भीती ठेवू नका, निर्भय जीवन जगा. कारण एकदा साधूच्या सान्निध्यात आलं की तिथे संकट येत नाहीये, तिथे भगवान परमात्माचा वास असतो. बराच वेळ झालेला आहे. सज्जनांनो, हनुमंतराकडे मी विनंती करेल, भगवान परमात्मा आपल्या सर्वांना उदंड आयुष्य देव, आरोग्य चांगलं देव,
आपल्या मनोकामना पूर्ण करो. तुमच्या हृदयाचं प्रेम गुरुदाप्रती असंच राहो. श्रीराम शक्तिपीठासाठी असंच तुमचं प्रेम राहो. आजचा दिवस आपण सगळ्यांनी अतिशय सुंदर घालवला. आजचा दिवस पुण्यदायी ठरेल. आणि झोळीचा कार्यक्रम जेव्हा असतो, झोळी म्हणजे श्रीराम शक्तिपीठाची दिवाळी. एकमेव एक संन्यासी झोळी मागायला जेव्हा जातो तेव्हा त्याचं मी पण राहत नाही आणि ते मी पण त्याच्यामध्ये नसतो, म्हणून ते झोळीचं अन्न पवित्र आहे. आणि आपण सगळ्यांनी छान केलं. मी एवढंच सांगेल, आध्यात्मिक व्हा, कुठेही बाबा लोकांच्या भानगडीत फसू नका. गुरुदेवाची तळमळ आपण जर जाणली तर मला खूप आनंद होईल. सर्वांना रामकृष्ण हरी. जय श्रीराम. ओम